ओके. सेशन 8 मध्ये आपण व्हर्जन कंट्रोल शिकत आहोत आणि याचं कारण काय आहे की व्हर्जन कंट्रोल सॉफ्टवेअर्स का शिकावे लागतात की इन अ मल इन अ इन अ कंपनी इन अ कंपनी multiple developer can work with different location. ठीक आहे की एका कंपनीमध्ये भरपूर सगळे डेव्हलपर असतात आणि ते एकाच प्रोजेक्टमध्ये किंवा एकाच प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये काम करत असतात. ठीक आहे. आता यावेळेस काय होतं तर याच्यामध्ये सगळ्यात दोन इश्यू फेस होऊ शकतात यामुळे जर मल्टिपल लोकेशन असतील तर. पहिला जो इश्यू आहे याच्यामुळे दोन इश्यू अकर होतात. पहिला जो आहे तो आहे कोड इंटिग्रेशन आणि दुसरा जो इश्यू आहे कोड चेंजेस मॉनिटरिंग. हे जे दोन प्रॉब्लेम आहेत हे दोन प्रॉब्लेम फेस होतात बेसिकली डेव्हलपरला जेव्हा एका कंपनीमध्ये एका प्रोजेक्टवर मल्टिपल डेव्हलपर काम करत असतात. फर्स्ट मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नावरून तुम्हाला अजून क्लिअर होईल की काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली. हा प्रॉब्लेम समजला म्हणजे तुम्हाला अर्ध व्हर्जन कंट्रोल समजलेलं आहे. ठीक आहे. मी इथे एक पेंट ओपन केलेली आहे. स्क्रीन दिसत आहे का? हो सर. ओके ग्रेट. इथे एक स्क्रीन दिसत आहे. आपण काय बघत आहोत की विदाउट व्हर्जन कंट्रोल सॉफ्टवेअर्स जर मल्टिपल डेव्हलपर एकाच प्रोजेक्ट मध्ये काम करत असतील तर त्यांना जे दोन प्रॉब्लेम फेस होतात कोड इंटिग्रेशन आणि कोड चेंजेस मॉनिटरिंग. आता बघा आपण एक बँकिंग ऍप्लिकेशन बनवत आहोत. फॉर एक्झाम्पल साठी आपण घेणार आहोत की एक आपण बँकिंग ऍप्लिकेशन बनवत आहोत कारण की आपण जे काही टूल शिकत आहोत जावा आणि स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस ते जिथे हाय रिस्की काम असतं जसं पेमेंट आणि त्याच्यासाठी मोस्टली करून रिकमेंडेड असतात कारण की आपले ऍप्लिकेशन फार सिक्युअर्ड असतात. फॉर एक्झाम्पल बँकिंग ऍप्लिकेशनचं आपण ऍप्लिकेशन डेव्हलप करत आहोत. तर आता याच्यामध्ये या ऍप्लिकेशन मध्ये किती मॉड्यूल आहेत तर मी काही महत्वाचे मॉड्यूल सांगतोय. पहिलं आहे अकाउंट ओपनिंग साठी लागणारा एक मॉड्यूल अकाउंट ओपनिंग. त्याच्यानंतर दुसरं आहे क्रेडिट कार्ड साठी जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते मॉड्यूल आहे. तिसरं जे आहे ते आहे सपोज एटीएम रिगार्डिंग एटीएम मॉड्यूल. आणि फोर्थ जे आहे ते आहे विड्रॉ म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्याचं कंट्रोल करण्यासाठी विड्रॉ अँड डिपॉझिट. असे बरेचसे आहेत. लोन्स अँड लायबिलिटीज लोन्स. आता या प्रत्येक मॉड्यूल मध्ये एकच मॉड्यूल म्हणजे एकच छोटस ऍप्लिकेशन नाही. लोन्स मध्ये सुद्धा आता तुमचं होम लोनचं वेगळं डिपार्टमेंट आलं म्हणजे याच्यामध्ये वेगळा मॉड्यूल आला डेव्हलपमेंट साठी. फॉर एक्झाम्पल मी इथे लोन मध्ये तुम्ही घेतलेला आहे होम लोन.
त्याच्यानंतर दुसरं, ही ऍप्लिकेशन बनवत आहोत आणि आपण अशाच पद्धतीने आर्किटेक्चर बनवत असतो एखाद्या कोणत्याही ऍप्लिकेशनचं, जे ऑलरेडी आपल्याला माहित राहतं की आपल्या ऍप्लिकेशन मध्ये किती मॉड्यूल्स असणार आहेत. होम लोन झालं, त्याच्यानंतर पर्सनल लोन झालं. आता मी डेव्हलपर असाइन करणार आहे. लेट्स सी, मी आर्किटेक्चर, ऍज आर्किटेक्चर मी माझं जे प्रोडक्ट आहे ते मी डिझाईन केलेलं आहे. याला हाय लेवल डिझायनिंग असं म्हटलं जातं थोड्याफार प्रमाणामध्ये, बेसिक हाय लेवल डिझाईन. आणि मी इथे डेव्हलपरला असाइन करतोय. तर इथे सगळ्यात अगोदर मी लोन डिपार्टमेंट मध्ये दीपालीला टाकत आहे ऍज अ डेव्हलपर म्हणून, जी होम लोन साठी लागणारे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते डेव्हलप करेल दीपाली. क्रेडिट ऍप्लिकेशन या मॉड्यूल डेव्हलप करण्यासाठी मी श्रेया आणि विवेकला, लेट्स सी, इथे मी असाइन केलेला आहे. देन या डिपार्टमेंटसाठी साक्षी, असंच काम होतं, प्रत्येक मॉड्यूलला डिवाइड करून तुम्हाला दिलं जातं. साक्षी मध्ये सोबत असेल सपोज अश्विनी, एटीएम मॉडेल मध्ये सपोज असेल सुयोग, देन सागर, असे. आता मला तुम्ही एक सांगा की काय हे ऍप्लिकेशन डेव्हलप करून तुमच्या लोकल सिस्टीम वरच जर ठेवले, सपोज दीपालीने तिचं जो कोड आहे तिच्याच सिस्टीम वर ठेवला सेव्ह करून, साक्षीने डेव्हलप करून तिच्याच सिस्टीम वर ठेवलाय, ठेवून दिला, तर मला तुम्ही सांगा की इथे हे जे ऍप्लिकेशन आपल्याला बिल्ड करून या सर्व्हरवर टाकायचं, तर ते कसं टाकणार जर तुम्ही तुमच्या लोकल वरच ठेवले तर? काय तुमच्या लोकल मधून तो काय आपण सॉफ्टवेअर बनवून काय सर्व्हरवर टाकू शकू का तुमच्या लोकलवर, जर तुम्ही ठेवलं तुमच्या डी ड्राईव्ह मध्ये किंवा कम्प्युटरच्या फोल्डरवर? पॉसिबल आहे का? तुमच्या जर कम्प्युटरवर असेल, सो तुमच्या कम्प्युटरवर तुम्ही डेव्हलप करू शकता. परंतु तुम्हाला जेव्हा डिप्लॉय करायचं असेल, इन्स्टॉल करायचं असेल, तर ते तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी ठेवावं लागेल, क्लाउडवर. आणि सगळ्यांचा कोड जो आहे, सगळ्यांचा कोड जर का नुसता होमचाच असेल, फॉर एक्झाम्पल जर होमचाच अर्धा कोड दीपालीने पाठवलं तरी त्यांचं मॉड्यूल मधलं पूर्ण कंप्लीट नाही झालं. पर्सनल लोन साठी जर सपोज इथे प्राजक्ता असेल आणि तिने जर तो कोड जर नाही पुश केला, तर त्या लोनचं मॉड्यूल जे आहे इनकम्प्लीट असेल. आणि हे सगळे लोक आपापल्या मशीनहून, सॉफ्टवेअरवरून काम करतात, आपापल्या कम्प्युटरवरून काम करतात. मग इथे गरज काय झालेली आहे की हा सर्व कोड एका सेंट्रलाइज लोकेशनला आला पाहिजे, एका सिंगल रेपॉझिटरी मध्ये. आता रेपॉझिटरी म्हणजे काय की क्लाउडवर आपण जिथे आपण क्लाउडवर एक फोल्डर बनवतो. सपोज हा क्लाउड आहे. आता ऑनलाईन जो काही क्लाउड, तुम्हाला गुगल ड्राईव्ह एक प्रकारचा क्लाउड माहित आहे फॉर एक्झाम्पल, तसंच आपल्या कम्प्युटरमध्ये, म्हणजे जसं आपण जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो तर तेव्हा एक क्लाउड मध्ये स्टोरिंग आपण करतो. मोस्ट ऑफ द करून गीट वर आपण करतो. तर करणार काय, तर दीपालीसाठी सपोज इथे आपण एका प्रोजेक्ट साठी आपण एकच रेपॉझिटरी बनवलेली आहे. आणि त्या रेपॉझिटरीचं जे नाव आहे ते आहे बँक ऍप्लिकेशन. काय आहे? बँक ऍप्लिकेशन. पहिला जो पॉइंट आहे, आपण एकच रेपॉझिटरी बनवलेली आहे आणि त्या रेपॉझिटरीच्या आतमध्ये दीपाली आणि प्राजक्ता आपल्या जवळचा जो कोड आहे तो इथे पुश करतील, म्हणजे इथे सेव्ह करून ठेवतील. देन श्रेया आणि विवेक सुद्धा याच रेपॉझिटरी मध्ये तो त्यांचा जो काही प्रोजेक्टचा सर्व्हिसचा कोड आहे तो टाकतील. म्हणजे सगळे डेव्हलपर एकाच ठिकाणी, तुमचं लोकेशन, काही जण सपोज युके मध्ये राहत आहे, आता उद्या चालून श्रेया सपोज युके मध्ये असेल, विवेक सपोज युएसए मध्ये असेल, ठीक आहे, साक्षी युए मध्ये असेल. परंतु जर तुम्ही एकाच प्रोजेक्टवर काम करत असाल, तर तुमचा जो काही प्रोजेक्टचं जे काही ऍप्लिकेशन जिथे तुम्ही स्टोअर करता कोड, तो एकाच सेंट्रलाइज लोकेशनला पाहिजे असतो. आणि हे प्रत्येक कंपन्या असंच करते, याच्याशिवाय काम चालत नाही. सो हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता इथे दोन गोष्टीचा, इथे जे आहे, जेव्हा सगळे डेव्हलपर एकाच वेळेस
एकाच ठिकाणी जेव्हा कोड सेव्ह करतात तर त्याला म्हटलं जातं कोड इंटिग्रेशन. म्हणजे इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळे डेव्हलपर जेव्हा एकाच सेंट्रलाइज ठिकाणामध्ये एक ठिकाणी तो सॉफ्टवेअर जो आहे तुमचा जो काही कोड आहे तो एकाच रेपोजिटरी. आता रेपोजिटरी म्हणजे काय, एक क्लाउडवर असं फोल्डर असतं जिथे डेव्हलपर्स आपापला कोड तिथे पुश करतात, सेव्ह करतात किंवा कमिट करतात, त्याला असं म्हणतात कोड इंटिग्रेशन. हा झाला कोड इंटिग्रेशनचा पार्ट. हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता दुसरा प्रॉब्लेम आहे कोड चेंजेस मॉनिटरिंग. आता जर उदाहरणार्थ दीपालीने होम लोन साठी जे काही कोडिंग केली होती, तिने सपोज होम लोनची जे आहे 10 ते 15% ने लोन साठी तिने कोडिंग केली होती, पण चुकून एकाने जिथे 10 होतं, सपोज चुकून दुसराच कुणीतरी आला नवीन डेव्हलपर आणि तो दीपाली सोबत काम करतोय आणि त्याने दीपालीच्या कोड मध्ये जिथे 10 होतं त्याने एक शून्य वाढवून टाकला. सपोज असं रेअरली होत नाही, पण सांगतो तुम्हाला. सपोज सपोज त्याने 1% वाढवून तो कोड चेक केला, तर जेव्हा आता तुम्हाला कसं माहित पडेल की होम या या कोड मध्ये दीपालीने चेंज केलेला आहे की दुसऱ्या कोणी चेंज केलेला आहे, हे कसं काय माहिती पडेल? हे कसं काय माहिती पडेल? सो इथे चेंजेस मॉनिटरिंग, चेंजेस कोड चेंजेस कोड चेंजेस मॉनिटरिंग सुद्धा इथे अवेलेबल आहे. प्रत्येक कोड कुणी टाकलेला आहे, म्हणजे इथे जेव्हा तुम्ही एखादा कोड सेव्ह करताना लगेच तुमचा एक युनिक आयडी तयार होतो तुमच्या नावानिशी, की हा कोड जो आहे 1 लाईनचा किंवा 2 लाईनचा, तुम्ही अगोदरचा कोड डिलीट केलेला आहे की अगोदरच्या कोड मध्ये तुम्ही कोड ऍड केलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती पडतं. कोणत्या सॉफ्टवेअरमुळे? तुम्हाला हे सगळी जी काही ट्रॅकिंग आहे हे एकाच लोकेशनला तुम्ही घेऊन येऊ शकता आणि तुम्ही जे काही चेंज करता, एक सिंगल स्पेस जरी तुमच्या कोडमध्ये वाढला आणि तुम्ही तो कमिट केला म्हणजे सेव्ह केला या सेंट्रलाइज रिपॉझिटरीला, रिपॉझिटरी नथिंग बट अ फोल्डर, तर ते माहिती होतं कुणी केलं. तर याच्यामुळे काय होतं की जर एखादा एरर आला किंवा चुकून कुणी चुकीचं कोड जरी केला, आता असा मोस्टली करून चेंजेस होत नाहीत, पण लॉजिकल चेंज मात्र होऊ शकतात जिथे तुमचे पैसे डिडक्शन व्हायचे असतात. आता उदाहरणार्थ एखादा बग सांगतो मी तुम्हाला. आता एक छोटासा कोटक महिंद्रा बँकेचा एक बग आहे जो मी त्यांना रेज केलेला आहे. मी कोटक महिंद्रा बँकचा क्रेडिट कार्ड होल्डर आहे. काय झालं माझ्याच्याने की ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा माझं पे करायचं होतं बिल, आता जिथे ₹9 45 पैसे पे करायचं होतं ऑनलाईन, तिथे मी ₹10 पे केलं. आता म्हणजे त्यांचं नेक्स्ट महिन्यातली बिल जे आहे ते माझ्यासाठी -55 पैसे. तर त्याच्यासाठी त्यांनी मला जनरेट करून बिल द्यायला नाही पाहिजेत, कारण की ते मायनस आहे. तर ते लोक काय करत होते की माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा माझ्या मायनस कॅल्क्युलेशनला त्यांनी काय लॉजिक लावलं होतं की जर का झिरो ही व्हॅल्यू नसेल, अकाउंटची जर झिरो व्हॅल्यू नसेल, मग मायनस असो का प्लस असो, तरी ते अकाउंट जनरेट करत होते माझं जे स्टेटमेंट असतं दर महिन्याला. तर त्यांना मी रेज केलं की हा बग आहे तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, की जर का मी एक्स्ट्रा पैसे पे केले असतील तर माझ्याकडे बिल तुम्हाला द्यायची गरज नसायला पाहिजेत, असा मी रेज केला आणि त्यांनी तो सॉल्व्ह पण केला नंतर. सो अशा पद्धतीचे जे काही लॉजिकल मिस्टेक्स होत असतात, तर त्या आयडेंटिफाय केल्या जातात की कुणी तो कोड लिहिला होता, कधी लिहिला होता. आता तुम्ही इथे समजा एका वर्ष आहात, तुम्ही स्विच मारून गेले, दुसरा कोणी डेव्हलपर आला, त्याने काही चेंजेस केले, तोही गेला, तर कंपनी जवळ एक ऑडिट राहतं की प्रत्येक वेळेस कोणी काय किती चेंजेस केलेले आहेत. तर त्याच्यासाठी कोड इंटिग्रेशन आणि कोड चेंजेस मॉनिटरिंग टूल जे आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो हा एक छोटासा समजण्यासाठी आपण हा जर इथे तुम्हाला समजला असेल
तर वेल अँड गुड आहे, कारण की हे समजलं, प्रॉब्लेम जर समजले तरच तुम्ही त्याचं सोल्युशन काढू शकता. आपण थोडे क्वेश्चन्स आन्सर करूया, जेणेकरून कुणाला किती समजलं. सुयोग, व्हॉट इज अ कोड इंटिग्रेशन प्रॉब्लेम? का आपल्याला कोड इंटिग्रेशन प्रॉब्लेम फेस होऊ शकतो? कोड इंटिग्रेशन डिफरंट डिफरंट लोकेशन में गिटहब वरती अपलोड करतात त्यांचा कोड वेगवेगळ्या याच्यात डिपार्टमेंटमध्ये. हा, गिटहबच नाही तर बऱ्याच दुसरेही सॉफ्टवेअर आहेत, त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊया. बरोबर आहे. कोड चेंजेस मॉनिटरिंग का गरज आहे बरं श्रेया? कोड चेंजेस मॉनिटरिंग नसेल तर काय होऊ शकतं? लाइक किसी ने भी चेंजेस किया तो वो पता चलता है कि किसने किया। हाँ, हिस्टोरिकल हमारे पास रहता है कि किसने चेंज किया है। ठीक है, फॉर एग्जाम्पल मैं आपको दिखा सकता हूँ मेरे कमिट में, लेकिन मैं अभी नहीं दिखाऊंगा, थोड़ी देर बाद हम लोग देखेंगे, क्योंकि हम लोग कुछ खुद ही ये सारा सेटअप करने वाले हैं, सारी चीजें हम लोग जानेंगे। और ये ना, कोई फ्रेशर हो या कोई 15 ईयर्स या 25 ईयर्स का भी एक्सपीरियंस रहेगा, अगर कोई कोडिंग कर रहा है ना, तो इसे ये करना ही पड़ता है। तो ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। देख, अ, सागर आहे का? सागर, हाँ सर. हा, जर का तुझ्या लोकल मशीन मधून मला कोड सेंट्रलाइज कुठे टाकू शकतो, कुठे ठेवावा लागतो आपल्याला, आणि त्या फोल्डरला काय म्हणतात? सर मी आता जॉईन केले. बर, ठीक आहे, लक्षात ठेवा, लवकर जॉईन करा. आणि त्याला जे आहे, जिथे तू कोड टाकतो तुझ्या लोकल वरून ज्या फोल्डर मध्ये टाकतो त्याला रेपोजिटरी असं म्हणतात. ठीक आहे, ग्रेट, चालेल. हम्म. साक्षी, हाँ सर. लोकल वरून आपण जेव्हा कोड, हेलो. हा, आवाज येतोय माझा? हाँ सर येतं. ओके. जेव्हा तुला एखादा मॉड्यूल डेव्हलप करायला दिला गेला, तेव्हा तू फक्त तो मॉड्यूल हाँ. तुझ्याकडेच डेव्हलप करून ठेवशील, की तो कुठे सेंट्रलाइज लोकेशनला सेव्ह करशील? सर तो गिटहब सारख्या कोणत्या एका लोकेशन वरती सेव्ह करायचं ना? ओके, ग्रेट. हो, मला विचारू नकोस, मला सांग, मला तेच अपेक्षित आहे. बरोबर आहे. तर नाव आता आपण करणार काय आहोत? एक मिनिट, कोणीतरी ग्रेट. सो तुम्हाला प्रॉब्लेमही कळाला. कुणाला काही विचारायचं आहे की हा मला प्रॉब्लेम समजला नाहीये, कोड इंटिग्रेशन म्हणजे काय आणि कोड चेंजेस मॉनिटरिंग म्हणजे काय? मी तसं लिहूनही देतो. कोड इंटिग्रेशन म्हणजे काय? मल्टिपल डेव्हलपर, माझी जी स्क्रीन आहे, माझी नोटपॅड प्लस प्लस ची स्क्रीन आहे, मल्टिपल डेव्हलपर सेव्ह, त्याला आपण कमिट म्हणतो. आपण इथे सेव्ह शब्द वापरणार नाही, सेव्हच्या ऐवजी आपण इथे कमिट शब्द वापरणार आहे. ठीक आहे, मल्टिपल डेव्हलपर कमिट कोड इन अ centralized cloud location called code integration.
देन दुसरा जो पॉइंट आहे कोड चेंजेस मॉनिटरिंग. कोड चेंजेस मॉनिटरिंग म्हणजे की कोड कुणी कमिट केलेला आहे. वी कॅन आयडेंटिफाय who commit code. It gives unique commit ID. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही जर चेंजेस केले तर त्याची जी काही कमिट आयडी आहे ती तुम्हाला मिळते. हा, आता आपल्याला जाणून घ्यायचंय की व्हर्जन कंट्रोल टूल मध्ये कोणते कोणते टूल्स अवेलेबल आहेत. व्हर्जन कंट्रोल जे सॉफ्टवेअर आहेत ते कोणते कोणते सॉफ्टवेअर्स आहेत. व्हर्जन कंट्रोल सॉफ्टवेअर. पहिलं जे आहे SVN हा एक टूल आहे. दुसरा जो आहे GitHub. तिसरा जो आहे, माझी स्क्रीन दिसत आहे नोटपॅड प्लस प्लस ची. Yes. सोनाली, विवेक. Yes, sir, Yes, sir. visible. येस, ग्रेट गाईस. व्हर्जन कंट्रोलचे कोणते कोणते सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत आणि कंपन्याज मध्ये कोणते वापरले जातात. बिटबकेट, CVS एक्सेट्रा. पण मोस्ट ऑफ द करून हे जे आहेत बिटबकेट आणि गिटहबच मोस्टली वापरतात. SVN हा जो आहे हा खूप ओल्ड आहे. ठीक आहे, पण काही मेंटेनन्स जे प्रोजेक्ट असतील त्याच्यामध्ये कदाचित हा असू शकतो. पण आजकाल नवीन प्रोजेक्ट मध्ये मोस्टली करून गिटहब आणि बिटबकेटच वापरले जातात. ठीक आहे. सो या प्रकारचा व्हर्जन कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळतं की इत्यादी सॉफ्टवेअर आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला व्हर्जन कंट्रोलचे दोन पार्ट असतात. देर आर 2 parts of version control. पहिला जो पार्ट आहे तुमचा तो आहे क्लाउड. याला आपण रिमोट सुद्धा म्हणतो. स्टोरिंग. आणि दुसरा जो आहे लोकल क्लायंट. आता क्लाउड, रिमोट आणि स्टोरिंग हा काय आहे. हा क्लाउड म्हणा, रिमोट म्हणा, स्टोरिंग म्हणा, काहीही म्हणा. वेअर वी स्टोर कोड दॅट इज कॉल्ड रिमोट. तुम्ही याला रिमोटही म्हणू शकता, स्टोरिंगही म्हणू शकता किंवा क्लाउड. पण याला रिमोट म्हणणं जास्त कम्फर्टेबल असतं. म्हणजे आपण टेक्निकल भाषेमध्ये याला रिमोटच म्हणतो. जसं तुमचा गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही डेटा स्टोअर करताय तर तोही एक रिमोटच पार्ट आहे. आणि व्हर्जन कंट्रोल मध्ये दोन पार्ट आहेत. पहिला म्हणजे रिमोट, जो की तुम्ही क्लाउड वर कुठेतरी वेअर वी स्टोर कोड दॅट इज कॉल्ड रिमोट. बेसिकली हा क्लाउड वरच असतो, कुठल्या मशीन वर नसतो हा. आणि दुसरा जो पार्ट आहे लोकल क्लायंट. इट इज यूज्ड टू गेट and commit data from cloud. कुठून डेटा घेतो हा. क्लाउड टू लोकल अँड लोकल टू क्लाउड. म्हणजे तुमच्या मशीन मध्ये जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जाईल, त्याला तुम्ही क्लायंट असं म्हणू शकता. त्याला काय म्हणता तुम्ही, क्लायंट असं म्हणतात. जेणेकरून काय होईल की
तुम्ही तुमच्या रिमोटला डेटा जो आहे कमिट कसा करायचा, तो घ्यायचा कसा, ती जी सगळी हेल्प केली जाईल ती या क्लायंटद्वारे हेल्प केली जाईल. आणि रिमोट म्हणजे काय, की तुमचं जे काही फोल्डर आहे क्लाउडवर, ठीक आहे, तुमचं जे काही फोल्डर आहे हे आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. आज तुमच्यासाठी बस एवढ्याच प्रमाणामध्ये आहे आणि हा आपला डीपली जाणार आहे. या वीक मध्ये आपण व्हर्जन कंट्रोलचे सगळे जे प्रकार आहेत, ज्या काही कमांड्स आहेत, मोस्टली ह्या कमांड्स आहेत ज्या आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. व्हर्जन कंट्रोल काय आहे? व्हर्जन कंट्रोल एक असं टूल आहे, एक सॉफ्टवेअर आहे जे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं, कोड इंटिग्रेशन आणि कोड चेंजेस. कोड इंटिग्रेशन म्हणजे काय, की वेगवेगळ्या ठिकाणचे जे डेव्हलपर असतात त्यांचा कोड एकाच ठिकाणी, सगळ्यांचा कोड एकाच ठिकाणी इंटिग्रेट करायचा आहे, करावा लागतो, कारण की एक सिंगल ऍप्लिकेशन असते ती आणि मल्टिपल मॉड्यूल जे आहेत एकाच लोकेशनला आणून ठेवले जातात. हा एक जो आहे कोड इंटिग्रेशनचा पार्ट आहे, जेणेकरून तुमची लोकल सिस्टीम खराब जरी झाली तरी काही फरक पडत नाही, तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते ऍज इट इज तिकडे जाऊ शकतं. असं आपण कुणाला म्हणू शकत नाही, अरे दीपालीचं लॅपटॉप खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्राजक्ताही तिचा कोड पुश करू शकत नाही, कारण की दीपालीचा जो कोड आहे त्याच्यामुळे प्राजक्ताचा कोड डिपेंडंट आहे, तो पण आपल्याला करता येत नाही, असं होईल, असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, सर्व कोड जो आहे तो क्लाउडवर ठेवून देतो, क्लाउड रिपॉझिटरी मध्ये त्याला कमिट करतो. तो झाला कोड इंटिग्रेशन. दुसरा आहे कोड चेंज मॉनिटरिंग टूल, की कुणी काय चेंजेस केलेले आहेत, म्हणजे कुणी पर्टिक्युलर कोड कुणी चेंज केलेला आहे किंवा तो कोड कुणी कमिट केलेला आहे, ती सगळी डिटेल्स जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कुणी म्हणू शकत नाही, अरे बाबा माझ्याच्याने एरर नाही आला, मी तो सेव्ह नाही केला, बघा तुम्ही काय असेल ते, असं कुणीही म्हणू शकत नाही. ठीक आहे. देन कोणते कोणते सॉफ्टवेअर आहेत, SVN, गिटहब, बिटबकेट, CVS, हे आपण बघणार आहोत की काय फरक आहे याच्यामध्ये, गिटहब बिटबकेट काय आहेत एक्सेट्रा. देन रिमोट म्हणजे काय, की जिथे क्लाउडवर आपण एक रेपॉझिटरी किंवा फोल्डर बनवून ठेवतो त्याला आपण रिमोट असं म्हणतो आणि पुढे आपण त्याला एक्सप्लोर करणार आहोत. शेवटी क्लायंट सॉफ्टवेअर, तुम्ही गिटहब जरी घेतलं, बिटबकेट जरी घेतलं, SVN जरी घेतलं तरी तुमच्या लोकल मशीन मधून जो कोड आहे तो कोड रिमोट मध्ये टाकायचा असेल, रिमोट मधला कोड, लेटेस्ट कोड तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या लोकल मशीन मध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं आणि त्या सॉफ्टवेअरला क्लायंट असं म्हणतात. ठीक आहे. सो इथे कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. आजच्यासाठी एवढंच पुरे आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की गिटहब कशा पद्धतीने आपण कव्हर करू शकतो, क्लायंट इन्स्टॉलेशन करायचं आहे, देन रिपॉझिटरी जे आहे रिमोट कसं कॉन्फिगरेशन करायचं आहे, ते सर्व आपण शिकणार आहोत. पण सगळ्यांसाठी एक टास्क आहे, सगळ्यांनी github.com वर जाऊन, जसं तुम्ही फेसबुकचं किंवा ट्विटरचं किंवा याचं अकाउंट ओपन करता तशा पद्धतीचं अकाउंट तुम्ही क्रिएट करून घ्या. सगळ्यात अगोदर क्रिएट गिट हब अकाउंट, याची जी लिंक आहे मी तुम्हाला याच्यामध्ये देतो. लॉग इन करायचं पूर्ण तुमची डिटेल हे करून आणि युजर नेम जे पासवर्ड आहे ना ते लक्षात ठेवा, थोडा स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. उद्या सगळ्यांचा युजर नेम आणि पासवर्ड जवळ असला पाहिजे. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच आहे. कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? विवेक, श्रेया, अश्विनी. सर हा, तर तुम्ही स्टार्टिंग मध्ये ती डायग्राम दाखवलेली ना ती एक्सप्लेन करता का? ऍक्च्युली मी जॉईन झाले ना तिकडे. ओके ओके ठीक आहे. याच्यामध्ये आता बेसिकली जेव्हा तुमचे वेगवेगळे जेव्हा कोड्स असतील, म्हणजे जर तुम्ही लसी, साक्षी, अश्विनी, तुम्ही हे वेगवेगळे मॉड्यूल जे आहेत आपापल्या सिस्टीमवरून जर तुम्ही तयार केले असतील तर ते जे सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे जे काही मॉड्यूल आहेत ते एका सेंट्रलाइज रिपॉझिटरीला यायला पाहिजेत, जे की आपण हे क्लाउडवर ठेवू शकतो. एक सिंपल फोल्डर आपण बनवणार आहोत गिटहब वरती आणि ते जे आहे
इंडिव्हिज्युअल डेव्हलपर इथे सेव्ह करतील. म्हणजे इंटायर ऍप्लिकेशन जरी डिवाइड केला असेल वेगवेगळ्या मॉड्यूल मध्ये तरी सुद्धा ते एकाच लोकेशनला सेव्ह होईल. असं आपण हे बघणारच आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये याला परत रिकॉल करणार आहोत आणि परत त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. ठीक आहे. सो परंतु तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की युजर नेम आणि आयडी गिटहब वर लॉग इन करून घ्या. त्या दिवशी मी तुम्हाला परत हे एक्सप्लेन करतो आणि करूनही प्रॅक्टिकली दाखवतो आणि तुम्ही स्वतःही करालाच. ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच आहे. नेक्स्ट सेशन तुम्हाला माहिती आहे थर्सडेला आहे.